धुळे महानगरपालिकेच्या 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी धुळे शहरामध्ये युतीची स्थापना केली होती आणि आम्ही धुळे प्रभागातल्या 19 प्रभागामध्ये त्या ठिकाणी युती म्हणून आम्ही निवडणूक लढवली। महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 8 आणि शिवसेनेला 5 त्या ठिकाणी नागरिकांनी कौल देऊन आमच्या त्या 13 जागा त्या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत। जर आम्ही युतीमध्ये लढलो तर साहजिक आहे की आम्ही आमचा गट त्या ठिकाणी स्थापन केला पाहिजे होता। गेल्या 2-3 दिवसापूर्वी आम्ही विभागीय कार्यालयामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, शहर विकास आघाडी या नावाने आम्ही गटाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 50 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जर 50 जागा निवडून आलेल्या आहे तर सक्षम धुळे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे हे धुळीकर जनता त्या ठिकाणी बघते आहे आणि सक्षम त्यांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष हा त्या ठिकाणी देणार आहोत।